ओव्हरऑल एक्सपिरियन्स? ॲक्च्युली तसं म्हणायला गेलं तर 2-3 दिवसापासून चालू आहे, पण आमच्या मनात ती 2 महिन्यापासून चालू आहे आणि खूप आतुरता होती की काय असेल, काय नाही. आणि योग या विषयाबद्दल एक लिमिटेड नॉलेज होतं. योग म्हणजे योगासनं आणि त्याचा शरीरावरती होणारा परिणाम. पण तो किती असू शकतो आणि कसा असू शकतो, हे खऱ्या अर्थानं जाणून घ्यायची संधी मिळाली आणि ऋषिकेशसारख्या पावन ठिकाणी हे शिकायला मिळालं किंवा शिकायला म्हणण्यापेक्षा अनुभवायला मिळालं, हे आमचं खूप भाग्य आहे. आणि त्याचबरोबर काही ॲड ऑन जे आम्हाला म्हणजे गंगा आरती असेल किंवा माझी एक स्वतःची इच्छा होती की गंगेची आपल्या हातनं आरती व्हावी. म्हणजे वाराणसीला 1-2 वर्षापूर्वी गेलो होतो, तेव्हा मी आरती करणाऱ्यांच्या खाली बसलेलो. वाटलं होतं की एकदा आपल्याला पण आयुष्यात संधी मिळावी आणि योगायोगाने तो योग योग या निमित्ताने जुळून आला. त्याबद्दल सुंदर वेलनेसचा खूप मी आभारी आहे. आणि एक म्हणजे एवढं पॉवर पॅक हे असून सुद्धा कुठे असा थकवा जाणवला नाही किंवा कुठे असं वाटलं नाही की बाबा लेंदी हेक्टिक होतंय, होतंय. हेक्टिक होतंय. म्हणजे मला अजूनही म्हणजे या गोष्टीचं आश्चर्य वाटतं की 3 दिवसात फार मोबाईल बघितलाही नाही किंवा आजही माझ्या चॅटबॉक्समध्ये जे अनरीड मेसेज आहे त्याची संख्या बघूनही वाटतं की कमाल आहे. म्हणजे की असं पण असू शकतं. आणि मी भाग्यश्रीला म्हणालो की जर समजा आपण जे तिकडे कमवतो ते इकडे जर राहून असं कमवलं तर राहायचं का? कहली छान आहे, काय वाईट नाही आहे. मस्त, मस्त. यासारखं बरोबर. सुख नाही. म्हणजे एक एक क्षण असे माझ्यासमोर आत्ता रिकॅप किंवा एक एक येतात की पहिल्या दिवशी आपण शंकराच्या देवाला चढून गेलो आणि एक विलक्षण अनुभव होता की 1,00,000 वर्षापासून ते म्हणजे असं बर्फ एकावर एक साचून तयार झालेलं ते स्फटिक शिवलिंग, त्याचं दर्शन घेतल्यानंतर ज्या अशा आत्म भावना हे झाल्या. त्यानंतर ऋषिकेश म्हटल्यावरती म्हणजे माझ्या आजीकडनं किंवा आईवडिलांकडनं ऐकलं होतं. म्हणजे प्रत्येक पिढीतला कोणी ना कोणी किंवा प्रत्येकजण कदाचित इकडे येऊन गेलं. कदाचित काही अंतरावरती मी उभा असेल आणि मी आरती करत होतो आणि ओव्हरऑल ह्या हवेमध्ये किंवा या ठिकाणी एक 3 दिवस खूप छान गेले. आणि अध्यात्म काय असतं आणि हे करायची योग्य वेळ कोणती ह्याची पण एक काय म्हणतात त्याला अनुभूती आली. त्याच्यानंतर म्हणता येईल की बाकी सगळं मॅनेजमेंट असेल किंवा हे असेल, कुठे आम्हाला असं कृत्रिमपणा नाही जाणवला. एक काय म्हणतात त्याला आपण फॅमिलीसोबत कसं इंटरॅक्शन होतं तसं तुमचं आणि तुमच्या टीमबरोबर आमचं इंटरॅक्शन होतं. म्हणजे एक असं खूप वेगळं वातावरण होतं. कुठेही असं त्याचं दडपण आलं नाही. थोडं आम्ही स्वतःला इंट्रोव्हर्ट किंवा बोलत नाही असं समजत होतो, पण आता तोही गैरसमज कदाचित दूर झाला असेल आमचं दोघांचाही. तर आल्याबरोबर सगळ्यांशी खूप छान गप्पा झाल्या आणि असं वाटलंच नाही की आम्ही पहिल्यांदा भेटतोय. इव्हन तुमचं पण प्रत्येक कपलला अटेंड करणं, प्रत्येकाकडे लक्ष देणं मला खूप मनापासून खूप आवडलं. आपले सगळे सेशन्स तुम्हाला आवडले? हो, नक्कीच, प्रत्येक नक्कीच. सेशन फ्रुटफुल म्हणजे झालं. त्याच्यानंतर प्रत्येक म्हणजे येणारी रिट्रीट सगळे म्हणजे अटेंड करावी असं वाटतंय. प्रत्येक रिट्रीटला आपण असावं असं वाटतंय आता. अरे वा, तुम्ही बाकीच्यांना काय रेकमेंड कराल की आपण असं मुंबईच्या धावपळीच्या जीवनात असं काही ब्रेक घेतला पाहिजे? तर मला नक्कीच वाटतं नक्कीच. की एक ब्रेक घेऊन स्वतःसाठी वेळ देऊन एक काय म्हणतात त्याला, स्वतःचे लाड पुरवण्यासाठी तरी इकडे यायला पाहिजे आणि ह्याचा अनुभव घेतला पाहिजे. खरंच ह्याचा नक्की फायदा होईल. आणि मला सुंदर वेलनेसच्या टीमला एक विशेष सांगावं वाटतं की कदाचित तुमच्या लक्षात येत नसेल की तुम्ही एक काय म्हणतात त्याला, येणारी पिढी ही चांगली घडावी किंवा चांगली उपजावी ह्याच्यासाठी सुद्धा मेहनत घेता. म्हणजे एक बिझनेससोबत तुम्ही एक समाजाचं सुद्धा एक देणं पूर्ण करताय, हे मला आवर्जून सांगावंसं वाटतं. आणि आमच्या दोघांकडनं खूप शुभेच्छा खूप आणि शुभेच्छा. जमेल तसं जिथे सहकार्य देता येईल ते द्यायची इच्छा व्यक्त करतो. थँक्यू सो थँक्यू. मच. थँक्यू.